अनेक ठिकाणी मर्डर झालेले आहेत. आपसातल्या भानगडीमुळे गुन्हेगारांच्या आपसातल्या दंगलीमुळे झालेले आहेत. अगदी परवा सुद्धा चोपड्याला मोठ्या प्रमाणावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले पकडले गेले. त्यांच्याजवळ पिस्तूल वगैरे आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तुलांचं म्हणजे मोकळेपणे या ठिकाणी मिळतात आणि याबाबत वारंवार मी तक्रार केलेली आहे. अगदी मागच्या आठवड्यामध्ये DSP साहेबांना मी एक पत्र लिहिलेलं आहे. या सर्व कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये लेखी पत्र मी त्यांना दिलेलं आहे. परंतु त्याची काही फारशी नोंद घेतली जात आहे असं नाही आहे. मागच्या काही दिवसापूर्वी रक्षाताईंच्या पेट्रोल पंपावर अशा प्रकारचा दरोडा पडला आणि महत्वाच्या व्यक्तींच्या घरावर दरोडा पडण्याचं प्रमाण वाढत आहे. म्हणजे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यावरही दरोडा पडला. म्हणजे असे जे दरोडे पडायला लागलेले आहेत महत्वाच्या व्यक्तींच्या तर आहेत, म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या घरादारांची सुद्धा आता सुरक्षितता राहिलेली नाही. पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे. या ठिकाणी पोलीस म्हणजे निव्वळ हप्ते खाण्यामध्ये मशगूल आहे. सर्व दूर पाहिलं या जिल्ह्यामध्ये तर 2 नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे आणि मी लेखी देत आलेलं आहे. म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो अशातलं नाही. प्रत्येक वेळी या संदर्भामध्ये पुराव्यानिशी लेखी LCBला आणि आमच्या DSPला मी कळवून गेलेलं, परंतु त्याच्यावर नियंत्रण अजिबात घातलं जात नाही. उलट हप्ते वाढवून घेतले जातात असा माझा अनुभव आहे. वाळू माफिया मोठ्या प्रमाणात डोक्यावर बसलेले आहे. कलेक्टरांना जवळपास 26-27 पत्र मी या संदर्भामधले दिले, परंतु त्याच्यावर कुठलेही बंधन जिल्हाधिकारी घालू शकले नाही. चोऱ्या दरोड्यांच्या संदर्भामध्ये जवळजवळ 15-16 पत्र मागच्या वर्षभरामध्ये SP साहेबांना मी दिलेले आहे की इकडे इकडे असं चालत आहे, तिकडे चालत आहे, परंतु कारवाई शून्य आहे. त्याच्यामध्ये एकंदरीत पोलीस आणि गुन्हेगारांचं एकत्रित संगनमत दिसतं असं चित्र आहे. मला अपेक्षा आहे या संदर्भामध्ये की वरिष्ठ पातळीवर याची नोंद घेतली जाईल आणि गुन्हेगारांचा लवकरात लवकर तपास करून या ठिकाणी पोलिसांचा वचक राहील अशा स्वरूपाचं कार्य पोलिसांच्या हातून व्हावं. हो, या प्रकरणामध्ये कागदपत्र CD हे सगळं का चोरीला गेल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. तर मग हा कुठेतरी ही महत्वाची कागदपत्र चोरण्यासाठी हा चोरीचा बनाव केला गेलाय असं आपल्याला वाटतंय. मला अजून मी निष्कर्षाप्रत आलो नाही, पण जे कागदपत्र तुम्हाला दाखवलं मी तर आत्ताच आलो घरामध्ये. मी पाहिलं तुम्हाला CD जे हे दाखवलं, कव्हर सगळे दाखवले. उरलेल्या CD पण आता माझ्याकडे आहे, उरलेल्या CD पण आहे, त्याही तुम्हाला दाखवल्या. आणि यामध्ये एक लक्षात येतं की टार्गेट कागदपत्रांवर का करण्यात आलं. म्हणजे चोरायचं असेल तर चांदी सोनं वगैरे जे काही चोरायचं आहे, पण महत्वाचे कागदपत्रच का चोरी गेले आणि त्याच्यातले काही कागदपत्र बाकी त्यांना म्हणजे कुणाला तरी माहिती आहे की त्याच्यामध्ये जे अति महत्वाचे कागदपत्र आहे ते बेडरूम मध्ये आहे आणि जे कमी महत्वाचे कागदपत्र त्या खालच्या बेडरूम मध्ये आहे आणि ते कुलपात होतं. सगळे कुलपा तोडूनच घेऊन गेले. पण जेवढे काही खालचे कागदपत्र होते जवळपास 450-500 झेरॉक्स कागदपत्र हे या ठिकाणी चोरी गेलेले आहे. आणि हे सारेच्या सारे कागदपत्र मी माहितीच्या अधिकारातच मिळवलेले आहे. काही टेंडरचे आहे, काही याच्या संदर्भातले आहे आणि याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाला असं मला वाटत होतं. म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आपल्या एका 2-3 इंजिनियर मित्रांना पण ते दिलेलं आहे. पण तेवढेच नेमक्या कागदपत्र कसे गायब झाले याचंही मला आश्चर्य वाटतं. बाकी तर कागदपत्र घेऊन जाण्यात